आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात एखादी तरी लोणच्याची फोड लागतेच लागते. आणि जर समजा आपल्याला एखादी भाजी आवडत नसेल तर त्या भाजी चपातीबरोबर एखादी लोणच्याची फोड असेल तर ती न आवडणारी भाजीसुद्धा आपल्याकडनं खाल्ली जाते. आणि अगदी भाजी नसेल तर चपातीबरोबर सुद्धा आपण हे लोणचं खाऊ शकतोय. आणि वरण भात असेल तर एखादी लोणच्याची फोड हवीच हवी. आणि आज बनवलेलं जे लोणचं आहे ते अगदी 1 वर्षापेक्षाही जास्त दिवस टिकतं. आता ह्या लोणच्यासाठी मी जे आंबे घेतलेले आहेत ते आंबे आमच्या घरचेच आहेत. तर असे जवळजवळ 4 ते 5 किलो हे आंबे होते. हे आंबे आणल्यानंतर 2 ते 3 तासासाठी मस्त असं पाण्यात भिजत घातलेले होते. आता हे पाण्यात भिजत घातल्यामुळे ह्याचा चीक पूर्णपणे सुटून जातो. आता 2 ते 3 तासानंतर मी हे आंबे सगळे धुवून घेतलेले आहेत. आता हे आंब्यांचा सगळा चीक पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि थोडा वेळ असंच पसरून ठेवलेलं आहे. आता ह्या आंब्यातले 2 ते 3 किलो आंबे मी लोणच्यासाठी वापरणार आहे. हे आंबे जरा सुकल्यानंतर ह्याच्या अशा विळतीने किंवा अशा अडकित्त्याने फोडी करून घ्यायच्या. सहसा आंब्यांच्या फोडी करण्यासाठी अशाच प्रकारचा अडकित्ता वापरला जातो. तर आपल्याला हव्या त्या आकारात अशा हव्या त्या फोडी आपण करून घ्यायच्या. आता ह्या फोडी केल्यानंतर ह्यातली जी मधली कोय असते किंवा बी असतो तो असा काढून टाकायचा आहे. आता तो बी काढल्यानंतर एखादा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्या सुती कपड्याने अशा सगळ्या फोडी पुसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या फोडी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर अशा आकाराचं मोठं असं घळघळीत पातेलं घ्यायचं आणि सगळ्या फोडी पुसून ह्याच्यात ठेवायच्या. आता ह्या पातेल्यात आपण पाऊण वाटी मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ घातल्यानंतर त्यातच आपण अर्धी वाटी हळद घ्यायची आहे. आता हे दोन्ही घातल्यानंतर पूर्णपणे ह्याला सगळं लावून घ्यायचं आहे. या सगळ्या फोडींना मीठ आणि हळद लागली पाहिजे आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता मी हे दुपारी ठेवलेलं, आता पूर्ण दुपार संध्याकाळपर्यंत आणि पूर्ण रात्रभर हे असंच झाकून ठेवायचं आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा सगळ्या फोडी पूर्णपणे सुटसुटीत अशा पसरून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर 4 चमचे मेथ्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 25 ते 26 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 20 ते 25 मिरे घेतलेले आहेत. 2 चमचे हळद घेतलेली आहे, 2 चमचे हिंग घेतलेलं आहे आणि इथं पाव किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्याच्याबरोबरच आपली घरगुती पाऊण वाटी चटणी घेतलेली आहे. हे सगळं साहित्य एकत्र करून ठेवायचं आणि आता गॅसवर एक कढई ठेवायची. त्यात लवंग, मिरं आणि दालचिनी हे थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यातच आपण हे मेथी घालायची. हेही जरा भाजून घ्यायचं. आता ह्याला थोडासा चटका बसेपर्यंत हे भाजून घ्यायचं. हे भाजल्यानंतर हे पूर्ण काढून घ्यायचं आणि त्याच कढईत आपण जी मोहरीची डाळ घेतलेली होती तीही मंद गॅसवर भाजून घ्यायची. ही चांगली भाजून घ्यायची आणि आपण जे थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं म्हणजे मेथ्या, लवंग, दालचिनी आणि मिरं हे सगळं बारीक करून घ्यायचं. यातली अर्धी मोहरीही बारीक करून घ्यायची. गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यात 3 वाटी तेल घालायचं आहे आणि ते तेल जरा तापलं की मग त्यात हिंग घालायचे आहे. ही हिंग थोडीशी परतली की मग आपण जेवढे पावडर मसाले केलेले होते तेही त्यात घालायचे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. हे थोडंसं परतलं की मग आपण जी मोहरीची डाळ होती आणि थोडीशी मोहरी जी बारीक करून घेतलेली होती तेही त्यात घालायची. हे चांगलं त्या तेलात परतून घ्यायचं आणि नंतर त्यात आपण घेतलेली हळद घालायची. तीही थोडीशी परतली की मग आपण घेतलेली चटणी त्यात घालायची. ती सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ ते भाजायचं आणि नंतर थोड्या वेळानं त्यात मीठ घालायचं. आता हे मीठ इथं मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. तेही त्यात सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्ण 4 ते 5 तासासाठी थंड करण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं. आता ह्याच्यानंतर आपण 2 वाट्या तेल घेतलेलं आहे. ते तेलही चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि हे तेलही पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकताय तुम्ही, आपण जो मसाला पूर्ण तेलात भाजलेला होता तो थंड झालेला आहे. तो मसाला आपल्या आंब्यांच्या फोडींवर पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरच आपण जे तापवलेलं तेल होतं जे की थंड करून घेतलेलं होतं ते त्याच्यावर घालायचं आणि पूर्ण हे सगळं हातानं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळीकडनं पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर ह्याला आपण असंच 2 दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे. आता ह्या 2 दिवसात हे दोन्ही दिवशी हे पूर्णपणे आणखीन एकदा मिक्स करायचं आहे. सगळीकडनं हे मिक्स झाल्यानंतर 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय आता इथं आपलं लोणचं तयार आहे. मस्त असं एक काचेची भरणी घ्यायची, ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. इथं कुठंही पाण्याचा हात लागता कामा नये.
कारण जर इथं थोडंसं जरी पाण्याचा हात लागला तरीही ह्या लोणच्याला बुरा येऊ शकतोय. आता हे लोणचं पूर्णपणे भरून झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तापवून थंड केलेलं तेल होतं, ते की अर्धा वाटी होतं, ते त्याच्यावर घालायचं आहे. आता ह्या तेलामुळं ह्या लोणच्याला बुरी वगैरे अजिबात येत नाही किंवा हे लोणचं खराब होत नाही. तर इथं तयार आहे आपलं मस्त असं आंब्याचं लोणचं. आता हे लोणचं पूर्णपणे मुरण्यासाठी कमीत कमी 15 दिवस तरी लागतातच. आता हे लोणचं जसजसं मुरत जाईल तसतसं हे लोणचं चवीला एकदम छान लागतं आणि हे लोणचं 1 वर्षापेक्षाही जास्त दिवस टिकतं. तर इथं तुम्ही बघू शकता हे लोणचं 15 दिवसानंतर हे लोणचं इतकं छान लागत होतं, पण त्याच्या अगोदरच ह्यातली एखादी तरी फोड आमच्यातल्यांनी घेतलेलीच होती. आता ही जी दुसरी भरणी आहे त्या भरणीत मी थोडंसं गोड लोणचं केलेलं होतं, की जे गोड लोणचं मला फार आवडतं. म्हणूनच हे गोड लोणचं थोडंसं केलेलं होतं. आता ह्या भरण्या तर सगळ्या भरून झालेल्याच आहे. त्या भरण्या भरल्यानंतर दोन्ही भरण्यात मी तेल जे तापवून ठेवलेलं होतं ते पूर्णपणे त्यात घालून घेतलेलं होतं. आता ह्या लोणचं आपलं पूर्णपणे तयार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हे आपलं जे लोणचं आहे ते आंबट लोणचं आणि हे आहे ते गोड लोणचं आहे. तर मग अशा प्रकारे लोणचं एकदा तुम्हीही करून बघा आणि रोजच्या जेवणाच्या ताटात एखादी तरी लोणच्याची फोड रोजच्या रोज कायम घ्या आणि हे लोणचं कसं झालं हेही मला नक्की सांगा आणि या मंडळी लोणचं खायला.